पांढ्या कपड्यावर पडलेले कसले पण डाग घरच्या घरी 5 मिनिटात घालवा, कपडे होतील एकदम नवे. वापरा या ट्रिक्स. मित्रांनो, पांढ्या रंगाचे कपडे परिधान केले की एक वेगळाच आत्मविश्वास आणि देखणेपणा अंगावर येतो. पांढरी साडी असो, शुभ्र कुर्ता असो, पंजाबी ड्रेस असो किंवा पुरुषांनी घातलेला पांढरा शर्ट, कुर्ता पायजमा अथवा सलवार असो, पांढऱ्या रंगाला नेहमीच स्वच्छता, शिस्त आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही समारंभात, सणावाराला, धार्मिक कार्यक्रमात किंवा साध्या दैनंदिन वापरातही पांढरे कपडे घातले की व्यक्ती उठून दिसते. मात्र हेच पांढरे कपडे जपणं आणि त्यांचा शुभ्रपणा टिकवणं हे तितकंच कठीण काम ठरतं. हे प्रत्येकालाच अनुभवातून माहीत आहे. घरातून बाहेर पडताना कपडे कितीही जपून घातले तरी माती, धूळ, गुलाल, रंग, घाम किंवा अगदी बसताना उठताना लागणाऱ्या छोट्या गोष्टींमुळे पांढऱ्या कपड्यांवर डाग पडतात. सणसमारंभात तर हे अधिकच होतं. त्यातच जर हेच कपडे घालून चहा, कॉफी किंवा जेवण केलं, तर त्याचे डाग कपड्यांवर उमटतात आणि ते सहजासहजी निघत नाहीत. अनेकदा असे कपडे थेट वॉशिंग मशीनमध्ये टाकले तरी ते डाग तसेच राहतात. तेव्हा पांढरे कपडे हाताने घासावे लागतात आणि तरीही काही हट्टी डाग साबणाने, डिटर्जंटने घासूनही निघत नाहीत. अशा वेळी बरेच जण निराश होतात आणि कपडे खराब झाले असं समजून ते बाजूला ठेवतात. खरं तर पांढरे कपडे खराब होत नाहीत, तर त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही. थोडीशी माहिती आणि काही सोपे घरगुती उपाय माहीत असतील, तर हेच कपडे पुन्हा नव्यासारखे, स्वच्छ आणि उजळ दिसू शकतात. पांढऱ्या कपड्यांचा पिवटपणा, काळपटपणा किंवा हट्टी डाग काढण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरल्या तर कपड्यांची चमक टिकवून ठेवता येते. या उपायांसाठी महागडी केमिकल्स किंवा खास वस्तू लागतात असं नाही. बहुतांश गोष्टी आपल्या घरातच सहज उपलब्ध असतात. पांढरे शुभ्र कपडे अंगावर असले की व्यक्तीचा संपूर्ण लूक खुलून येतो. त्वचेचा रंग कोणताही असो, पांढऱ्या कपड्यांमध्ये प्रत्येकजण अधिक देखणा दिसतो. मात्र वारंवार धुतल्यावर किंवा चुकीच्या पद्धतीने धुतल्यामुळे हेच कपडे काही दिवसांत पिवळट किंवा काळपट दिसू लागतात. घाम, साबणाचे अवशेष, पाण्यातील क्षार, योग्यरित्या न वाळवलेले कपडे या सगळ्यांचा परिणाम कपड्यांच्या रंगावर होतो. म्हणूनच पांढऱ्या कपड्यांची देखभाल करताना काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. घरगुती उपायांपैकी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे लिंबाचा वापर. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे पांढऱ्या कपड्यांचा रंग उजळ करण्यास मदत करतात. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्यात पांढरे कपडे काही वेळ भिजत ठेवले, तर कपड्यांवरचा पिवटपणा आणि सौम्य डाग कमी होण्यास मदत होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडे धुतल्यावर त्यांचा रंग अधिक स्वच्छ आणि उजळ दिसतो. त्याचप्रमाणे व्हिनेगर देखील पांढऱ्या कपड्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. व्हाईट व्हिनेगर कपड्यांमधील साबणाचे अवशेष काढून टाकतो आणि रंग पुन्हा पूर्ववत करण्यास मदत करतो. कपडे धुताना डिटर्जंटसोबत थोडं व्हिनेगर घातल्यास कपड्यांचा पिवटपणा कमी होतो आणि कपडे मऊही राहतात. यामुळे कपड्यांवर जमा झालेला मळ हळूहळू निघून जातो. बेकिंग सोडा हा आणखी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. बेकिंग सोडा कपड्यांवरील डाग काढण्यासाठी आणि रंग उजळ करण्यासाठी ओळखला जातो. पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्यात पांढरे कपडे काही काळ भिजत ठेवल्यास कपड्यांवरील काळपटपणा कमी होतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे साबण किंवा डिटर्जंट लावून कपडे धुतल्यावर फरक स्पष्टपणे जाणवतो. यासोबतच कपडे नेहमी मोकळ्या हवेत, उन्हात वाळवले तर त्यांचा रंग अधिक काळ टिकतो, कारण सूर्यप्रकाश नैसर्गिकरित्या कपड्यांना उजळ ठेवण्यास मदत करतो. काही वेळा डाग खूपच हट्टी असतात आणि घरगुती उपायांनीही ते पूर्णपणे निघत नाहीत. अशा वेळी बाजारात उपलब्ध असलेले ब्लीच योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापरल्यास उपयोग होऊ शकतो.
कोमट पाण्यात थोडंसं ब्लीच मिसळून कपडे काही काळ भिजत ठेवले तर खोलवर बसलेले डागही सैल होतात. मात्र ब्लीच वापरताना प्रमाण आणि वेळेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, अन्यथा कपड्यांचं कापड कमजोर होऊ शकतं. एकूणच पांढरे कपडे जपणं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही. थोडी काळजी, योग्य पद्धत आणि काही घरगुती उपाय यांचा वापर केल्यास पांढऱ्या कपड्यांचा शुभ्रपणा दीर्घकाळ टिकवून ठेवता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी पांढऱ्या कपड्यांवर डाग पडले किंवा ते पिवळट दिसू लागले तर निराश न होता हे उपाय वापरून पहा. तुमचे कपडे पुन्हा एकदा नव्यासारखे, स्वच्छ आणि उजळ दिसतील.